नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं आज नोटीस नंबर 41 त्या ठिकाणी आलेली होती. या नोटीस नंबर 41नुसार महाराष्ट्रामध्ये परत एक BAMS BHMSच्या ॲडमिशन संदर्भानं राऊंड त्या ठिकाणी कंडक्ट होणार आहे. या संदर्भातला परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे. आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये BAMS असेल किंवा BHMS असेल यासाठी साधारण किती सीट्स उपलब्ध आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. बघा, आपल्या सगळ्यांना जर आपण रेग्युलर व्ह्यूअर्स असाल आपल्याला माहिती की RN लावटे आयुर्वेदिक महाविद्यालय सुलतानपूर या कॉलेजला अगदी शेवटी परमिशन मिळाली होती. त्यानंतर कुठलाही राऊंड झालेला नाही आहे. त्यामुळे त्या कॉलेजच्या पूर्ण जागा म्हणजे 85 जागा ह्या मेरिट लिस्टवर उपलब्ध आहे, मेरिटवर उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी सगळ्या शैक्षणिक सुविधा लागू असतील, आणि 15 जागा या IQ कोट्यामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे या 100 जागा तर होत्या याबद्दल आपल्याला माहिती होती. परंतु याशिवाय गव्हर्मेंट कॉलेजला काही सीट्स आहेत का, इतर जे प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंटचे BAMS कॉलेजेस आहेत, BHMS कॉलेजेस आहेत, तिथेही काही जागा उपलब्ध आहेत का, या संदर्भामध्ये आपल्याकडं ऑफिशियली कुठलाही डेटा नव्हता. परंतु अगदी काही वेळापूर्वी CT सेलच्या माध्यमातून सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. आणि या सीट मॅट्रिक्समध्ये एकूण ज्या काही जागा उपलब्ध आहे त्याची डिटेल आकडेवारी दिलेली आहे, ती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या मुलाला अजूनही BAMS करायचं असेल, BHMS करायचं असेल, मग ते मेरिटवर असेल, मॅनेजमेंट कोट्यात असेल, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. डायरेक्टली सुरुवात करूया आपण. एकूण महाराष्ट्रात जे 22 गव्हर्मेंट किंवा एडेड आयुर्वेदिक महाविद्यालय आहेत त्यामध्ये 3 जागा अजूनही उपलब्ध आहे. पहिलं कॉलेज जे आहे ते आयुर्वेदिक महाविद्यालय सायन, मुंबईला ते कॉलेज आहे. दुसरं टिळक आयुर्वेद महाविद्यालय, त्या ठिकाणी एक जागा आहे. आणि एक KVT रणधीर आयुर्वेद महाविद्यालय धुळे, शिरपूर धुळे, या ठिकाणी एक जागा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अजूनही एवढे सगळे राऊंड झाल्यानंतर अजूनही BAMSच्या गव्हर्मेंट किंवा एडेड कॉलेजला 3 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर वळूया आपण प्रायव्हेट आयुर्वेद महाविद्यालयाकडे. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मागच्या राऊंडपर्यंत 125 प्रायव्हेट आयुर्वेद महाविद्यालय पार्टिसिपेट झालेले होते. तर या सगळ्या कॉलेजमध्ये एका नवीन कॉलेजची जी भर पडली ती म्हणजे डॉक्टर RN लावटे आयुर्वेदिक महाविद्यालय. तर आता एकूण कॉलेजेस जे महाराष्ट्रात आहेत त्याची संख्या झालेली 126 प्रायव्हेट आयुर्वेद महाविद्यालयांच्या संदर्भाने बोलतो आहे. ज्या कॉलेजेसमध्ये या राऊंडमधून ॲडमिशन मिळाल्यानंतर सगळ्या शैक्षणिक सुविधा कॅटेगरी बेनिफिट लागू आहेत. तर याच्यामध्ये RN लावटी कॉलेज जर गृहीत धरलं आपण किंवा काउंट केलं तर अजूनही 125 जागा ह्या महाराष्ट्रामध्ये BAMSच्या मेरिटवर उपलब्ध आहेत. जस्ट इमॅजिन, या 125 प्लस गव्हर्मेंटच्या 3 म्हणजे 128 जागा अजूनही महाराष्ट्रात मेरिट बेसिसवर उपलब्ध आहेत. यानंतर प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंटच्या कॉलेजेसमध्ये IQ कोटामध्ये सुद्धा जागा उपलब्ध आहे आणि त्याची पण संख्या जवळजवळ 50 आहे. म्हणजे 125 प्लस 3 गव्हर्मेंटच्या म्हणजे 128 प्लस हे 50 म्हणजे जवळजवळ 178 जागा महाराष्ट्रात अजूनही BAMSच्या उपलब्ध आहेत. हे झालं BAMSच्या संदर्भानं. आता काही मुलांचं स्वप्न आहे BHMSला ॲडमिशन मिळालं तरी चालेल. तर BHMSच्या संदर्भानं महाराष्ट्रात एकमेव गव्हर्मेंट होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे जळगाव येथे, त्या ठिकाणी अजूनही 3 जागा उपलब्ध आहेत. आणि इतर जे काही कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा एकूण मेरिटवर ज्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा कॅटेगरी बेनिफिट लागू आहे त्या 23 जागा आहेत. आणि IQ कोटामध्ये अजूनही 64 सीट्स ह्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. तर याची जर टोटल केली आपण तर BHMSमध्ये अजूनही मेरिटवर 26 आणि IQ कोटामध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये ज्याला आपण म्हणूया त्या ठिकाणी 64. तर अशा पद्धतीनं 90 जागा ह्या BHMSसाठी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. सो दोन्ही केसमध्ये एका ठिकाणी BAMSला IQ कोट्यासह 178 आणि दुसऱ्या ठिकाणी BHMSला IQ कोट्यासह 90 जागा ह्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. आणि याशिवाय युनानी मेडिसिनच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ मेरिटवर 11 आणि 4 सीट्सच्या IQ कोट्यामध्ये जवळजवळ 15 जागा त्या ठिकाणी सुद्धा ते उपलब्ध आहेत.
सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजूनही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे, त्यांचा स्कोअर चांगला होता परंतु ते प्रक्रियेत भाग घेऊ शकले नसतील, चॉईस फिलिंग केली नसेल, विशेषतः रजिस्ट्रेशन नव्यानं ओपन होणार नाही आहे पण चॉईस फिलिंग केली नसेल मागच्या 1-2 राऊंडमध्ये की आपल्याला मिळणारच नाही या भावनेतनं, तर त्यांना ही खूप चांगली संधी चालून आलेली आहे. गव्हर्नमेंटच्यासुद्धा 3 जागा उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेटच्यासुद्धा बऱ्यापैकी सीट्स आहेत. सो जे मुलं अजूनही प्रवेशापासून वंचित होते, ज्यांचा स्कोअर चांगला आहे, अशा मुलांनी नक्की या संधीचा लाभ घ्यावा. जवळजवळ 275 मार्कापर्यंत महाराष्ट्रात यावर्षी ॲडमिशन्स मिळालेले आहेत. पण जे मुलं 274वर आहेत, 271वर आहेत, 270वर आहेत, त्यांना पण संधी मिळू शकते. त्याही मुलांनी आवर्जून या प्रक्रियेत भाग घेऊन चॉईस फिलिंग नक्की करावी. या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही मदत लागत असल्यास 17 आणि 18 तारखेला पुढच्या 2 दिवसात ही चॉईस फिलिंग होणार आहे. चॉईस फिलिंगच्या संदर्भानं काही मार्गदर्शन लागल्यास नक्की आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकता. या राऊंडच्या माध्यमातून आपलं BMS किंवा BHMSचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं यासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.